ठाकरे गटाच्या आमदारांची संध्याकाळी बैठक अंबादास दानवेंच्या अजिंक्यतारा निवासस्थानी बैठक। उद्धव ठाकरे देखील राहणार बैठकीला उपस्थित। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संध्याकाळी 7 वाजता बैठक। अजित पवारांच्या निवासस्थानी घेणार आढावा बैठक। नंदुरबार जिल्ह्यात तापमान खरं तर 40 अंशांच्या पार पोहोचलेलं आहे। उष्मा लाट व उष्माघातापासून सावध रहा, जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन। शिक्षक पात्रता परीक्षेतील राखीव निकाल प्रकरणी उमेदवारांची सुनावणी आजपासून ते 4 एप्रिल पर्यंत घेतली जाणार। सुनावणी पंतप्रधान मोदी 30 मार्चला नागपूर दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते माधव नेत्रालय इमारतीचं भूमिपूजन होणार। सरसंघचालक मोदी एकाच व्यासपीठावर येणार। सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचं आगमन। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। कलिंगड काकडी पिकाचं नुकसान होण्याची भीती। व्यावसायिक वाहनावरील सामाजिक संदेश मराठी भाषेत लिहा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश। येत्या गुढीपाडव्यापासून खरं तर अंमलबजावणी सुरू होणार आहे। जळगावमध्ये सोन्याच्या दरात 1000 तर चांदीत 2000 रुपयांची घसरण। आगामी काळात सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता। इस्रायलकडून पुन्हा गाझा पट्टीवर हल्ले सुरू। ऑस्कर विजेता पॅलेस्टाईन दिग्दर्शकाचंही अपहरण करत केली मारहाण। गाझावर सिनेमा बनवल्यानं इस्रायल आक्रमक। अभिनेता सोनू सूद यांच्या पत्नीच्या कारचा अपघात। नागपूरच्या वर्धा रोड परिसराच्या खरं तर उड्डाण पुलावर अपघात घडलाय। अपघातात सोनू सूद यांची पत्नी सोनाली सूद गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।